बर, मला एक गोष्ट सांगा, तुम्ही हे पुस्तक आणि हे पेज पृथ्वी सारख्याच ताकदीने ओढत असते का? म्हणजे हे सोबतच खाली पडतील का? बघा एकदा. नाही. तुमचं मनात जे आलं होतं की जड गोष्ट खाली पडते आणि हलकी गोष्ट नंतर खाली पडते, हे कशामुळं? कारण की हे जड आहे म्हणून? नाही, असं काही नसते. मी म्हणतोय की हे दोन्ही पण सारख्याच ताकदीने पृथ्वीकडे ओढले जातात, म्हणजे यांच्यावर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशी लागते? सेम. ते आपण सिद्ध करून दाखवू. सपोज आपण याच्यावर पेज घेऊ. आता हलकी गोष्ट आणि भारी गोष्ट सोबत आहे. चला बघूया. आता काय दिसलं आपल्याला की दोन्ही सारखे सोबत आले. याचा अर्थ काय? की पेज आणि पुस्तक हे खाली याच्यामुळे सोबत येत नव्हते, कारण की याने हवेला विरोध जास्त करू दिला नाही, परंतु याच्यावर हवेने जास्त विरोध केला. ओके, तर इथं विषय हवेचा आहे, ग्रॅव्हिटेशनच्या ताकदीचा नाही.